नमस्कार। आज आपण हापूस आंब्यापासून आंब्याचा पल्प कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। म्हणजे फ्रीजच्या शिवाय आणि त्यामध्ये आपण टिकण्यासाठी कोणताही प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही, तर नॅचरल पदार्थ टाकून आपण हा पल्प बनवलेला आहे। आणि हा पल्प जो आहे तो फ्रीजच्या बाहेर वर्षभर राहतो। आंबा फक्त सीझन मध्येच मिळतो, पण सीझन शिवाय आपण जर वर्षभर आंबा खायचा असेल तर तो अशा प्रकारे आपण स्टोर करू शकतो। त्याआधी आंबा वर्षभर साठवण्याची सोपी पद्धतीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा आंब्याचा पल्प फ्रीजच्या बाहेर म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता नॉर्मल टेम्परेचरला आपण एक वर्षभर साठवून ठेवू शकतो। हा पल्प बनवताना आपण कोणत्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही, तर नॅचरल पद्धतीने हा पल्प तयार केलेला आहे। रेसिपी बनवता बनवता अनेक टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत आणि हापूस आंबे मी 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते, त्यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते आणि खाल्ल्यानंतर आंब्याचा आपल्याला त्रास होत नाही। तर शक्यतो आंबे हे हापूस घ्या, चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि रंग पहा एकसारखा आलेला आहे। आता आंबा चांगला आहे की नाही हे त्याचा देठ असा दाबून पाहायचा, तर आंबा सर्व बाजूने व्यवस्थितपणे पिकलेला आहे आणि तो फार बिलबिलीत नाही, तर अगदी व्यवस्थित पिकलाय, फार कडक नाही किंवा फार नरमही नाही। तर अशा प्रकारचे आंबे निवडायचे आहेत। आंबे पाण्यातून काढल्यानंतर कोरड्या नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। यावेळी हात आणि नॅपकिन दोन्हीही कोरडे असले पाहिजेत। ही कटाक्षाने काळजी घ्यायची, कारण थोडा जरी ओलसरपणा राहिला तरी आपण साठवलेला आंब्याचा पल्प लवकर खराब होऊ शकतो। आंबे पुसून घेतल्यानंतर सुद्धा कोरड्याच भांड्यामध्ये ठेवायचे आहेत। आपल्याला कुठेही इथे ओलसरपणा ठेवायचा नाही। आंबे कापण्यासाठी जी सुरी वापरणार आहे ती सुद्धा स्वच्छ आणि कोरडी घ्यायची आणि अशा प्रकारे मध्ये काप देऊन आंब्याचे मी 2 भाग करते, त्यामुळे कसं साल काढणं सोपं जातं। अर्ध्यातून असा कट मारून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या प्रकारे आंब्याचा गर काढायचा आहे त्या प्रकारे काढू शकता आणि हे 2 भाग करताना सुरी अगदी अर्धा इंच आत जाईल एवढीच काळजी घेतलेली आहे। आणि अशा प्रकारे पहा 2 पार्ट झालेले आहेत। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला गर काढून घ्यायचा आहे किंवा पल्प काढून घ्यायचा आहे ते भांडं सुद्धा एकदम कोरडं घेतलेलं आहे, हातही कोरडे आहेत। आणि अशा प्रकारे 2 भाग केलेला आंबा एक पार्ट आपण काढून घेणार आहोत, तर साईडने असा मोकळा करून घ्यायचा, एक सलग आपल्याला त्याची साल निघते। तर अशा प्रकारे आपण त्याची साल काढून घेतलेली आहे। तर आंबे सोलून चाकूच्या साहाय्याने मी अशा प्रकारे गर काढलेला आहे। हा फक्त गर आहे, याच्यामध्ये पाणी, मीठ, साखर काहीही टाकलेलं नाही। हा गर मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचा आहे। मिक्सरचं भांडं घेताना स्वच्छ आणि कोरडं घ्यायचं, तसंच चमचा जो वापरणार आहे तो सुद्धा स्वच्छ आणि कोरडा असावा। इथे सुद्धा आपण बिलकुल ओलसरपणा लागणार नाही याची काळजी घ्यायची। तर अशा प्रकारे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये रस काढून घेतलेला आहे आणि तो छानपैकी बारीक करून घेतला। या प्रकारे पहा किती स्मूथ झालेला आहे आणि एकदम घट्ट झालेला आहे। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। थिकनेस तुम्ही पाहू शकता, एकदम स्मूथ असा रस तयार झालेला आहे। आता हा रस आहे तो आपण एका गाळणीमधून गाळून घेणार आहे। त्यासाठी स्टीलचं कोरडं आणि स्वच्छ पातेलं घेतलेलं आहे, त्यावरती स्टेनर ठेवला आणि स्टेनरवरती आपण छानपैकी गाळून घ्यायचं। यामध्ये काय रेषा धागे असतील ते वेगळे होतात आणि मऊसूत स्मूथ असा आपल्याला गर तयार मिळतो। अशा प्रकारचं जर स्टेनर नसेल तर पुरण वाटायची जी चाळणी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा गर गाळून घेऊ शकता। अशा प्रकारे स्टेनरवरती सर्व गर गाळून झालेला आहे आणि काही रेषा धागे आहेत ते साईडला काढून घेतले। आता ज्या कढईमध्ये आपण गर शिजवून घेणार आहोत ती कढई जाडबुडाची आणि पसरट घ्यायची, स्वच्छ घ्यायची आणि हात सुद्धा आपले कोरडे आणि स्वच्छ असावेत। अशा स्वच्छ आणि कोरड्या कढईमध्ये आंब्याचा गर काढून घेतला। हा किती सुंदर गर झालेला आहे, कलरही छान आलेला आहे आणि आपण गाळून घेतल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रेषा किंवा धागे राहिलेले नाहीत। आता आपण प्रिझर्वेटिव्हचं काम करण्यासाठी साखर टाकणार आहोत। साखर आंब्याच्या गोडीनुसार टाकायची। हापूस आंबा असल्यामुळे हा गोड आहे, त्यामुळे साधारणतः मी 100 ग्रॅमच्या आसपास साखर टाकलेली आहे। आणि हे सर्व मिश्रण मध्यम गॅसवरती कढईमध्ये शिजवून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने असं व्यवस्थितपणे साखर मिक्स करून घ्यायचे। काही क्षणातच साखर विरघळते, कढईला चिकटणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि अगदी 5 ते 7 मिनिटात साखर वितळते। आंब्याचा पल्प सतत चमच्याने ढवळून घ्यायचा आहे। खूप साधी सोपी रेसिपी आहे, फक्त थोडीशी काळजीपूर्वक करायची आहे।
पहा कलरही सुंदर आलेला आहे, पूर्णपणे साखर वितळलेली आहे आणि आंब्याचा पल्प आपला छानपैकी तयार झालेला आहे। तर एक काळजी घ्यायची की हा आंब्याचा पल्प जेव्हा उकळत असतो त्यावेळी तो असा वरती उडत असतो, म्हणून कढई घेतानाच मोठी घ्यायची आहे। कढई अगदी काठोकाठ भरू नका। अशा प्रकारे मंद गॅसवरती आणखी 2 ते 3 मिनिट आंब्याचा रस शिजू दिला। आता छान प्रकारे त्याला ग्लेज यायला लागलेली, चमक यायला लागलेली आहे। मध्यम गॅसवरती असा रस तयार व्हायला 7 ते 8 मिनिट लागलेले आहे। आता गॅस लो केलेला आहे। तयार आंब्याचा पल्प भरण्यासाठी आपण इथे काचेच्या बॉटलचा वापर केलेला आहे आणि मी डीमार्ट मधून ही बॉटल आणलेली आहे। मला प्लेन अशी बॉटल मिळाली नाही, पण याचं झाकण पहा अशा प्रकारे एअर टाईट केलेलं असतं आणि आतमध्ये रिंग असते, त्यामुळे धातूशी संपर्क येत नाही। जवळून पहा असं झाकण असतं, त्यामुळे ते एअर टाईट होतं आणि एकदा आपण झाकण बंद केलं की पुन्हा आंब्याचा पल्प खाणार आहोत त्याच वेळी आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे। आता जिथं गृह उद्योग चालतात किंवा जिथे मँगो पल्प बनवला जातो तिथे मशीनने असा बिल्ला लावला जातो किंवा मशीनने झाकण पॅक केलं जातं। आपल्याकडे तशी सोय नाही, तर आपण अशा प्रकारचं पहा जवळून कॅमेरा आहे की अशा प्रकारचं झाकण असल्यामुळे बाहेरची हवा बाटलीमध्ये जात नाही किंवा हवेतील काय मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे रस खराब करतात किंवा कोणताही पदार्थ खराब करतात ते आतमध्ये जात नाहीत, म्हणून अशा प्रकारचं झाकण असलेली बाटली वापरायची आहे। कोणत्याही शॉपिंग सेंटरमध्ये तुम्हाला अशी बॉटल मिळेल। ही बॉटल वापरण्यापूर्वी उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि मग उन्हामध्ये स्वच्छ वाळवून घ्यायची आणि मगच ती यूज करायची आहे। अशा प्रकारच्या बॉटलमध्ये आपण आंब्याचा पल्प भरून घेणार आहोत। आता पल्प भरताना गरमच आहे आणि गरम असतानाच गरमागरमच पल्प भरायचा आहे, गार होऊ द्यायचा नाही। काटोकाट बॉटल भरून घ्यायची आहे, मध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे गरम असतानाच झाकण घट्ट बंद करून घ्यायचं आहे। आंब्याचा पल्प बॉटलमध्ये अजून गरम आहे आणि हे बॉटलमध्ये भरत असतानाच मी गॅसवरती मोठ्या कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेला आहे। आता हा जो पल्प आहे तो आपण पुन्हा 7 ते 8 मिनिट गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। तयार आंब्याचा पल्प असलेली बॉटल पाण्यामध्ये बुडेल अशी ठेवलेली आहे आणि झाकण एकदम घट्ट बंद करून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट शिजू द्यायचं। यामुळे काय होईल, बॉटलमध्ये रस भरत असताना हवेतील रस खराब करणारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जर बॉटलमध्ये गेले असतील तर ते सुद्धा मरून जातात। 7 ते 8 मिनिटांनंतर बॉटल अशी पकडच्या साह्याने पाण्यातून बाहेर काढली आणि गरम असतानाच ती पुसून घ्यायची आहे। जिथे आंब्याचा पल्प बनवायचे छोटे उद्योग असतात किंवा फॅक्टरी असतात तिथे 40 ते 45 मिनिट उच्च तापमानावरती ह्या बॉटल उकळवल्या जातात, पण आपला घर हा गरम आहे त्यामुळे 7 ते 8 मिनिट पुरेसे आहे। आता एकदा ही बॉटल बंद केली की बिलकुल तिला उघडायची नाही आणि अशीच तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला बाहेर ठेवू शकता, म्हणजे फ्रीजमध्ये ही बॉटल ठेवायची गरज नाही, तर नॉर्मल वातावरणामध्ये ही बॉटल वर्षभर राहते। फक्त एकदा बॉटल उघडली की ती लगेच संपवायची आहे किंवा उघडली तर तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवसात संपवायची आहे, नाहीतर हा रस खराब होऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल न टाकता नैसर्गिकरित्या तयार केलेला आंब्याचा पल्प फ्रीजच्या बाहेर सुद्धा वर्षभर साठवू शकतो आणि आंब्याची मजा घेऊ शकतो। रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजापाजारी यांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही आंब्याचा पल्प बनवण्यासाठी उपयोगात येईल। तर अशा प्रकारे आपण आंब्यापासून आंब्याचा पल्प वर्षभर कशा प्रकारे साठवता येईल याची रेसिपी पाहिलेली आहे। उन्हाळ्यात एकदा तरी थोड्या तरी आंब्याचा अशा प्रकारे पल्प करून बघा आणि रेसिपी कशी झालेली आहे, तुम्ही बनवलेला पल्प सर्वांना आवडला का, तो वर्षभर टिकला का हे मला सांगा। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय, टेक केअर।